काल टीव्हीवरती बातम्या ऐकल्या की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आता पाण्याचं आणि नुकसानीची पाहणी करायला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेले आहेत आणि सगळ्या पालकमंत्र्यांना सांगितलं आपलं आपलं जिल्ह्यामध्ये जाऊन नुकसानीची पाहणी करा। तर मी आज एवढीच विनंती करतोय मंत्री महोदयांना की तुम्ही मुंबई सोडू नका आणि जे काही नुकसान झालंय ते तुम्हाला पाहायला तुमचे तलाठी आहेत, सर्कल आहेत, मामलेदार आहेत, प्रत्येक तालुक्याला ही यंत्रणा आहे। प्रसार माध्यमाचे टीव्हीचे चॅनलचे सगळे लोक, वर्तमानपत्राचे सगळे लोक गावोगावाने बांधावर फिरून बातम्या देत आहेत। तर नुकसान तर प्रचंड झालेलं आहे। 36 पैकी 30 जिल्हे तरी पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत। आज केवळ पाणी साठलेलं आणि पाण्यात उभा राहून तुम्हाला जर पाहणी करायची असेल तर तेवढं करून चालणार नाही आहे। मे महिन्यापासून पाऊस पडतोय आणि आज आता सप्टेंबर महिना संपत आला तरी अजून पाऊस उघडलेला नाही। मी या शेतामध्ये माझ्या उभा राहिलेलो आहे। हे जर तुम्ही बघितलं तर ही अशी तणकटं एवढी वाढलेली आहेत की सगळी तणकटं जर काढायची असतील, आता शेत जर तयार करायचं असेल तर मला सांगतो की हे सगळे एकरी 20,000 रुपयाच्या वर आज यासाठी खर्च आहे। सबंध शेतामध्ये मे महिन्यापासून पाणी पडतं, कोणत्याही पिकाची नीट वाढ झालेली नाही, त्याला उष्णता नाही आहे, पाणी नाही, पाणी म्हणजे पाणी इतकं झालेलं आहे की याला उष्णताच नसल्यामुळं कसलीही पिकाची वाढ झाली नाही। आता जे काही फुलं आली ती गळून गेली, त्यातून काही शेंगा लागल्या तर त्या कुजून गेल्या। आज कसलंही पीक शेतकऱ्याच्या हातात आलेलं नाही। आता हे सगळं खरीप वाया गेलेलं आहे आणि गेलेलं खरीप आणि हे वाढलेली तणकटं काढून जमीन रब्बी हंगामासाठी शेत जमीन तयार करण्यासाठी हेक्टरी किमान 50,000 रुपये, एकरी 20,000 रुपयाशिवाय शेत तयार होत नाही। हेक्टरी 50,000 रुपये हे मुख्यमंत्री साहेब तुम्ही आता शेतकऱ्याला जर मदत करायची असेल तर ती द्या, पण तुमची मदत ही काही येईल लवकर असं वाटत नाही। माझी आपणाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही आज जे आमच्या वसुल्या सुरू केलेल्या आहेत, या कर्जाचे तगादे लावलेले आहेत ते ताबडतोब सगळे कर्जाचे तगादे थांबवा, 101ची प्रकरणं थांबवा, सगळ्या वसुल्या थांबवा। कर्जाच्याच वसुल्या नुसत्या नाही तर कराच्या रूपाने जे काही तुम्हाला ग्रामपंचायतीचे कर असतील, सोसायटीची कर्ज आहेत, त्याचबरोबर विजेचं बिल सगळ्यात महत्वाचं आहे। घरचं विजेचं बिल भरायला सुद्धा आता शेतकऱ्याकडे पैसे राहिले नाहीत आणि त्यासाठी घरचं असो किंवा कोणतंही शेती पंपाचं असो, 10 हॉर्सपॉवरच्या वरचा असो, खालचा असो, कसलीही वसुली सरकारने करू नये। मेहरबानी करा, तुमची काय मदत द्यायची त्याला येऊ द्या, आम्ही काही ती घ्यायला नाही म्हणत नाही, परंतु आज जे काही तुमच्या वसुलीचे तगादे आणि पठाणी वसुली चालू केलेली आहे तेवढी जरी मेहरबानी करा आणि थांबवा, एवढीच माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे। धन्यवाद। मी तेवढ्यासाठी आज शेतामध्ये या गवतामध्ये पडले